आमच्याकडे जर घरी सकाळी नाश्त्याला पनीर पराठा बनला ना तर सगळे फार खुश असतात. कारण पनीर पराठा एवढा खायला टेस्टी लागतो. आपण जसं बाहेर हॉटेलमध्ये खातो तसाच घरामध्ये सुद्धा सेम बनतो. बिलकुल टेस्टला वेगळा नाही आहे. कारण ते पण भरपूर स्पायसेस वापरतात. आपण सुद्धा तेवढे मसाले घरात वापरून बनवू शकतो. मस्त छोटीशी रेसिपी आहे, बघून घेऊया. नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पराठा बनवण्यासाठी आता मी इथं अगोदर गव्हाचे पीठ घेतले 2 वाट्या. त्यामध्ये चवीप्रमाणे थोडेसे मीठ घातले. ही कलोंजी आहे थोडीशी, ती मी एक छोटा चमचा त्यामध्ये घातली आहे. म्हणजे पराठा थोडासा दिसायला छान दिसतो. आता थोडंसं पाणी घालून आपण मस्त कणिक मळून घेऊया. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकता पनीर पराठा बनवण्यासाठी. त्याने सुद्धा छान पराठे होतात. आता माझी इथं कणिक मळून झाली. आता कणकेवरती 1 चमचा तेल टाकून थोडीशी तिला सॉफ्ट करूया. म्हणजे जेवढा वेळ भिजेल ना तेवढा वेळ ती अगदी मऊसूत आणि लुसलुशीत होईल. कणिक आपली इकडे रेडी झालेली आहे. तिला आपण साईडला ठेवू आणि दुसरी तयारी करू. आता मी इथे चटणी बनवते पराठ्याबरोबर खायसाठी. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 1 कांदा चिरलेला, 1 हिरवी मिरची, छोटा आल्याचा तुकडा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. आता हे 1 टोमॅटो घेतले मी उभं चिरून. त्याचबरोबर चवीप्रमाणे 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर घातली. थोडासा गोडवा असेल तर चटणी अजून छान लागते. थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा इथं तेल घालायचं आहे. तेल आपण रेग्युलर वापरण्यातलं असतं घरातलं, तेच वापरायचं आहे. मस्त चटणी फिरवून झालेली आहे. एकदम टेस्टी चटणी होते. तुम्ही ही चटणी इडलीबरोबर, डोशाबरोबर सुद्धा खाऊ शकता, छान लागते. आता इथं मी पनीर घेतलेलं आहे पाव किलो. त्याला चांगलं खिसून घेतलं आहे. त्यामध्ये 2 चिरलेले बारीक कांदे, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा धणे पावडर टाकले, 1 चमचा आमचूर पावडर, आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घालूया. त्यानंतर इथं बारीक बारीक एकदम चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती पण घालायची आहे. आता ही काळी मिरी असते ना आपली घरामध्ये, त्याची पावडर करून मी घातली अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी कमी, कारण ती फार तिखट असते. अर्धा चमचा गरम मसाला पण टाकले. आता हे चमच्याने व्यवस्थित मी मिक्स करून घेते. पण चमच्याने ते जमत नाही तर मी हातानेच याला चांगलं मिक्स करून घेते. कारण सगळे मसाले आहेत ते पनीरमध्ये व्यवस्थित एकजीव होतील आणि पराठासुद्धा खायला छान लागेल. मिक्स करून झालं आहे सगळं. आता चला कणिक बघून घेऊया. कणिकसुद्धा छान मऊसूत आणि सॉफ्ट झालेली आहे एकदम. आता त्याचे मस्त गोळे करून घेऊया. काही जणांची कणिक अशी कडक होते आणि चपात्या जर केल्या तर त्या कडक होतात किंवा काही वेळाने कडक होतात. तर त्यासाठी तुम्ही कणिक मळत्या वेळेस जरी 2-3 चमचे तेल घातलं तरी चपाती मऊसूत होते आणि कणिक सॉफ्ट होते आणि चपातीसुद्धा मऊ होते. कडकपणा त्याच्यामध्ये बिलकुल राहत नाही आहे. आता पहिल्यांदा आपण इथं पराठा लाटून घेऊया. आपण हॉटेलमध्ये पराठा खातो त्याला छोटीशी गोळी करून त्याच्यामध्ये स्टफिंग भरतात. पण मी ही वेगळ्या पद्धतीने भरते. जरा चपाती मी लाटून घेतली. आता त्याच्या अर्ध्या भागावरती पनीरचं स्टफिंग टाकूया. अशा पद्धतीनं पण दोन्ही सेमच आहे, काही फरक नाही, पण थोडंसं वेगळं घरामध्ये मुलांना काहीतरी. आता ही अर्धी चपाती आहे साईडची, आपण ती त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे. साईडनी थोडंसं अगदी हलकंसं दाबायचं, म्हणजे फुटणार नाही आहे ते आणि हवा पण जाणार नाही. अगदी हलकंसं भरून तयार आहे. चला आपण तवा पण इकडे तापलेला आहे, मस्त भाजून घेऊया. 2 चमचे तेल घातले, त्यावरती आपण हा पराठा टाकूया. मंद आचेवरती अगदी मस्त खरपूस आणि जबरदस्त असा छान कलर येईल असा आपण इथे भाजून घेऊया. तुम्ही इथं हवं तर बटरचा वापर करू शकता किंवा तुपाचा पण करू शकता, पण मी तेलाचा केलेला आहे. आता हा पहिला भाजून झाला आहे, दुसरा पण भाजून घेऊया. किंवा भाजल्यानंतर थोडंसं तुम्ही तूप लावलं तरी चालेल, त्याने पण छान टेस्ट येते. मस्त पराठे बनून तयार झालेले आहेत. पनीर पराठा तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरी बनवा. सकाळचा नाश्ता भरपूर प्रोटीन आणि सगळ्यांसाठी खायला चांगला आहे. जबरदस्त चव पण लागते. बाहेर पण आपण खातोच, तर कधी घरामध्ये पोहे उपमा बनवण्यापेक्षा हा पण एक नाश्ता बनवून घ्यायचा, म्हणजे छान वाटतं आपल्यालाही आणि तेवढीच छान अशी चव. तर व्हिडिओ आवडला असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.